नमस्कार मित्रांनो, मी अमोल कांबळे आणि आज आपण बघणार आहोत इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाबद्दल. तर आजची कंडिशन काय आहे? आज डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे तर 48 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 48 तासामध्ये जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तुमच्या वॉटर प्लांट, एनर्जी प्लांट आणि जे तुमचे पेट्रोकेमिकल्स आहेत या ऑइल टँकवरती आम्ही काय करू, हल्ला करू असं सांगितलेलं आहे. तर आता हे अल्टिमेटम दिलं असताना सुद्धा इराणनं सांगितलं आहे, जरी तुम्ही हे अल्टिमेटम दिलं तरी सुद्धा आम्ही काय करणार आहे, जर तुम्ही असं केलं तर आम्ही काय करेन, येमेनचे जी बाब अल मांदेव जी खाडी आहे, जी स्ट्रेट आहे ती सुद्धा बंद करू आणि त्या ठिकाणाहून जाणारे जे दळणवळणाची साधनं आहेत, वेसल्स आहेत, त्यांचा इफेक्ट हा पूर्ण जगावरती होईल. मग त्या ठिकाणावरून काय काय जातं तर ऑइल जातं, फर्टिलायझर्स जातात, नंतर प्लास्टिक आहे आणि गहू आहे, तांदूळ आहे, अशा गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असतात. तर ह्या गोष्टी आहेत त्या थांबतील आणि ह्याचा इफेक्ट हा पूर्ण युरोप खंडाला सुद्धा होऊ शकतो आणि इकडे आशिया खंडाला सुद्धा होऊ शकतो, इवन अमेरिकाला सुद्धा. कारण दळणवळणाचे फक्त ऑइलच नाही आहे तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ह्या इथून जातात. कारण वरती आपण पाहिलेलंच आहे, सुएझ कालवा आहे, सुएझ कॅनल आहे आणि त्या ठिकाणाहून काय होतं, ट्रान्सपोर्टेशन हे कमी पडतं आणि त्याचा कॉस्टिंग जे आपण म्हणतो ते कमी प्रमाणात असतं. म्हणजे मरीन इन्शुरन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, लॉजिस्टिक आहे, तर ह्याचा इफेक्ट हा कमी प्रमाणात कॉस्ट जाऊ शकते. कारण आपण बघितलेलंच आहे, तर जर त्या ठिकाणाहून त्यांना जायला रूट बंद झाला तर त्यांना खालून मोठा वळसा घालून 10 ते 15 दिवस त्याला लागतात. केप ऑफ गुड होप म्हणून यावं लागतं. केप ऑफ गुड होप हे नाव का पडलं तर त्या ठिकाणावरून केप वेसल जातात. केप म्हणजे मोठी वेसल जात असतात आणि सुएझ कॅनलमधून काय असतात, छोटी जातात, पॅनामॅक्स, सुप्रामॅक्स वगैरे असं आहे. तर ह्या गोष्टींचा विचार केला असता आपल्याला लक्षात येईल ह्याचा इफेक्ट हा पूर्ण जगावरती होऊ शकतो. म्हणजे 50 ते 60% जे ट्रान्झॅक्शन होतात इम्पोर्ट एक्सपोर्टचे ते त्याच्यावरती मोठा इफेक्ट पडण्याची शक्यता आहे. काल काय झालं तर इराणनी अमेरिकेचं C-130 हे काय केलं, प्लेन पाडलं आणि त्या ठिकाणी जो पायलट होता तो पायलट काय केला, पायलट वाचला आणि तो म्हणजे मोठी टेकडी होती त्या ठिकाणी तो लपून बसला होता. तर त्यांनी काय केलं तर अमेरिकेने काय केलं, त्याच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. त्याच्यामध्ये काय केलं, एक मोठं त्यांचं विमान आणि दुसरं आहे 2 हेलिकॉप्टर ज्यांची कॉस्ट खूप आहे, म्हणजे ही रेस्क्यू करण्यासाठी गेली. तर इराणनी काय केली, ही सुद्धा जे 2 प्लेन आहेत आणि 2 हेलिकॉप्टर आहेत ते क्रॅश केले. त्याचा व्हिडिओसुद्धा IRGCने जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एका हेलिकॉप्टरची किंमत हे 125 ते 200 कोटीपर्यंत जाते आणि जी विमानाची किंमत आहे ते 500 ते 750 कोटीपर्यंत जाते. म्हणजेच आपण पाहिलं तर हे काय होतंय, 1,500 कोटीच्या वर एवढं नुकसान हे अमेरिकेचं झालेलं आहे. त्यामुळं कसं झालेलं आहे, हे ड्रमसुद्धा थोडेसे कसे खवळलेले आहेत, बोकलाय गए असं म्हणतात ना, तर तसं झालेलं आहे त्यांचं आणि ते काहीही बोलतात. तर काय झालेलं आहे, ट्रम्पनी हे जे इम्पोज केलेलं युद्ध आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता इराणने सुद्धा काय केलेलं आहे तर इस्रायलवरती हल्ले केलेले आहेत. त्या ठिकाणचे जे उद्योग वसाहती आहेत त्याच्यावरती बॉम्ब हल्ले केलेले. त्यामुळं काय होतं, तिथंही मोठं नुकसान चाललेलं आहे. इस्रायल काय करतं तर पॅलेस्टाईनवरती हल्ला करतं. आता आपण व्हिडिओ बघितले तर काय होतं, त्या ठिकाणी लोक खूप मेलेली आहेत आणि जखमीसुद्धा झालेली आहेत. म्हणजे हे जे युद्ध आहे ते पुढं भडकत चाललेलं आहे आणि ह्याचा इफेक्ट हा पूर्ण जगावरती पडत आहे. आत्ता आपण पाहिलं गेलं तर 28 फेब्रुवारीच्या अगोदर जी $65 पर बॅरल जी किंमत होती ती आता $200 सुद्धा क्रॉस करू शकते. इराण हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे ते सोडायला तयार नाही आहे. इराण काय म्हणते की आम्ही हे सोडणार नाही आहे, कारण ह्याच्यावरती पूर्णपणे आमचा हक्क आहे आणि ज्या आम्ही अटी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत, त्याशिवाय आम्ही हे युद्ध थांबवू शकत नाही. आणि ट्रम्प काय म्हणतात, ज्या आमच्या अटी आहेत, आम्ही सांगतोय तुम्हाला हॉर्मुझ ओपन करा, तर ते होऊ शकत नाही. कारण त्याचा पूर्णपणे इफेक्ट हा पुण्यावरती जातो. तर हा आमच्या ऑइल म्हणजे गल्फ कंट्री आहे त्याच्यावरती जातं. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काय झालेलं आहे की गल्फ कंट्रीचं नुकसान मोठं झालेलं आहे. ऑइल टँक आहेत त्याच्यावरती अटॅक झाले. ते इराणने जसं की आता आपण बहरीन घेतलं, कुवेत घेतलं, सौदी अरेबिया घेतलं, UAE घेतलं, या ठिकाणी काय केलेलं आहेत, मिलिटरी बेसवरती, एअर बेसवरतीचा हल्ले केलेलेच आहेत इराणनी. परंतु या ठिकाणचे जे टँक आहेत त्याच्यावरती पण हल्ले केलेले आहेत. तर ह्या हल्ल्याचा परिणाम हा असा झालेला आहे की हे जे नुकसान आहे ते भरून काढायला
काही महिने काही वर्षे सुद्धा जाऊ शकतात. ह्याचा इफेक्ट काय होणार, तर ते काय करणार, ज्या ऑइलच्या प्राइस आहेत त्या इम्पोज करणार, वाढवणार आणि त्याचा परिणाम हा काय होणार आहे, महागाईमध्ये होणार, इन्फ्लेशन वाढणार आहे आणि त्याचा इफेक्ट हा प्रत्येक देशाला सोसावा लागणार आहे. कसं आहे, ह्याच्यामध्ये भारताचं खूप मोठं नशीब आहे, कारण आपण जी एनर्जी बनवतो ती थर्मल पॉवरमध्ये, कोळशामध्ये एनर्जी बनवतो. आपण काय करतो, पाण्याची म्हणजे जे डॅम्स आहेत त्यापासून एनर्जी बनवतो, आपण ऑटोमिक एनर्जी बनवतो. परंतु युरोपीय देश आहेत किंवा दुसरे देश आहेत, त्यांचं काय आहे, ते गॅसवरती, ऑइलवरती सुद्धा एनर्जी क्रिएट करतात. म्हणजे ह्याचा इफेक्ट त्यांना कॉस्ट जास्त बिअर करावी लागणार. परंतु ही एक आपली गोष्ट चांगली आहे की भारतानं जे केलेलं आहे, एनर्जी सेक्टर, पॉवर प्लांट सेक्टर हा खूप मोठा उभा केलेला आहे आणि तो कशावरती आहे, कोळशावरती आहे किंवा आपण म्हणतो न्यूक्लिअर प्लांटवरती आहे. तर ह्या गोष्टींचा विचार केला तर आपणाला त्या ठिकाणी एनर्जी यूज करावी लागत नाही, हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजेच काय, आपल्याला प्रॉब्लेम कशाचा असतो, तर 40 ते 45% सिलेंडर गॅस हा घरगुती गॅस आहे, त्याचं प्रोडक्शन आपण इथं करतो, परंतु आपल्याला इम्पोर्ट 50 ते 55% करावा लागतो. तर तो आपली काय आहे, घरगुती डोमेस्टिक गरज आहे. परंतु पेट्रोलचा जो भडका उडणार आहे तो खूप मोठा उडणार आहे. आता आपण पाहिलं गेलं तर काय होतं, एव्हिएशनचं जे ऑइल आहे त्याची किंमत खूप मोठी वाढणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, एव्हिएशन म्हणजे ज्या प्लेनच्या तिकीट आहेत त्या वाढलेल्या गेलेल्या आहेत. याचा हळूहळू इफेक्ट हा प्रत्येकाला आता जाणवत गेलेला आहे. आणि हे जे परिणाम आहेत ऑइलचे ते कशावरती करतात, तर जे आपले डे टू डे घेणारे ज्या आपण वस्तू आहेत त्या वस्तूवरती पडतो. कारण काय आहे, ऑइल हे काय आहे, एक नस आहे जी आपल्या काय शरीरामधून जाते, रक्तवाहिनी आहे आणि त्या रक्तवाहिनीचा इफेक्ट हा पूर्ण आपल्या शरीरावर पडत असतो. तसंच आहे, ऑइल ही रक्तवाहिनी आहे आणि या रक्तवाहिनीचा परिणाम हा काय होतो, पूर्ण देशावरती पडतो. म्हणजे हे युद्ध कुठंतरी थांबायला हवं. आता रशियाने काय केलेलं आहे, इराणचा जो बुशर न्यूक्लिअर प्लांट आहे तो प्लांट आहे त्याच्यावरती हल्ला केलेला आहे असं रशिया म्हणत आहे आणि ह्याचा इफेक्ट हा पूर्ण जगावरती खूप मोठा होईल. कारण रशियाने काय सांगितलेलं आहे, चेर्नोबिल जी घटना झाली होती, कुठे झाली होती, युक्रेन आणि रशियाच्या तिथे. तर त्या ठिकाणी जो मोठा प्लांट होता चेर्नोबिल, ह्याची घटना ही 26 एप्रिल 1986 रोजी झाली. त्या ठिकाणी काय झालं होतं, तर न्यूक्लिअर पॉवरनी एनर्जी तयार करून ते इलेक्ट्रिसिटीसाठी वापरली जात होती. म्हणजेच त्याच्यात काय करतात की एक आयसोटोप असतो, जसं की आयसोटोप आपण बघू युरेनियममध्ये काय असतं, युरेनियम 235, युरेनियम 234 आणि युरेनियम 238. तर युरेनियम 235चा उपयोग हा कशासाठी केला जातो, तर पॉवर बनवण्यासाठी केला जातो. तर तो जो आहे आणि त्याच्यापासून काय होतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे तयार होतात. तर प्रोटॉन हे समप्रमाणात असतात आणि इलेक्ट्रॉन हे काय असतात, ते समप्रमाणात नसतात आणि त्यांना कसं एकत्रित करून एनर्जी क्रिएट करण्याचं काम हे कुठं केलं जातं, तर ह्या प्लांटमध्ये केलं जातं, न्यूक्लिअर प्लांटमध्ये, आणि त्यापासून काही इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. तर हे काय आहे, तर एनर्जी तयार करून म्हणजे काही क्षणात खूप एनर्जी तयार होते. मग पाण्याचा वापर करून, पाण्याची वाफ करून त्या वाफेतून काय केलं जातं, इलेक्ट्रिसिटी ही तयार केली जाते. जसं की आपण थर्मल पॉवर पण बघितली, कोळशापासून जी ऊर्जा बनते तिचं सुद्धा काय केलं असं, पाण्याला त्याची काय केलेलं असते, कोळशाने वाफ दिली जाते, त्या वाफेतून काय होतं, एनर्जी तयार होते, पॉवर तयार होते. तर ही जी पॉवर आहे त्या ठिकाणी काय झालं होतं, 26 एप्रिल 1986ला चार त्यांचे प्लांट होते, त्या ठिकाणी एक प्लांटचा ब्लास्ट झाला होता आणि हा प्लांटचा ब्लास्ट झाला त्यावेळी काय झालं होतं, किरणोत्सार म्हणजे ही जी न्यूक्लिअर फ्युजन आहे ते पूर्ण ठिकाणी पसरलं होतं. ह्याची जे न्यूक्लिअरचं जे म्हणजे रिॲक्टर आहे, किरणोत्सार आहे, हा किरणोत्सार स्वीडनपर्यंत गेला होता, UK पर्यंत गेला होता. UK जर पाऊस पडला, त्या पावसातून सुद्धा काय झालं होतं, गवत जे उगवलं होतं त्या गवतावरती सुद्धा किरणोत्सार होता आणि ते गवत काय केलं, गायींनी खाल्ला आणि ते गायीच्या दुधामध्ये काय होतं, हा किरणोत्सार होता आणि त्या किरणोत्साराचा परिणाम कोणावर झाला, मुलांवरती झाला आणि त्यांना काय झाला, थ्रोट कॅन्सर झाला. म्हणजे ह्याचे परिणाम हे खूप मोठे होतात. म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी ऑगस्ट 1945ला ज्यावेळी बॉम्ब हल्ला तिथं झाला होता, त्याच्या 400 पट एनर्जी या ठिकाणी तयार झाली होती. म्हणजेच न्यूक्लिअर हे किती घातक आहे हे आपल्याला समजतं. आणि हे न्यूक्लिअर प्लांट म्हणजे बुशर प्लांट जो इराणचा आहे
त्याच्यावरती ह्यांनी काय केलं, हल्ला केलेला आहे. तर ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, किरणोत्सार पसरू शकतो आणि हे जे परिणाम असतात ते वर्षानुवर्ष चालूच राहतात. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे चर्नोबिल जे आहे ते बंद केलं, त्याच्यावरती मेटलचं काय केलेलं आहे, पूर्णपणेच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ते बंद करून त्या ठिकाणी काय आहे ते त्या ठिकाणी मानव कोणी जाऊ शकत नाही. फक्त जे त्यांचे जे वैज्ञानिक आहेत ते रिसर्च करण्यासाठी आणि तिथं जो सिक्युरिटी आहे ते लोक जातात. बाकी तिथं प्लांट हा पूर्णपणे तेव्हापासून बंद केलेला आहे. अशी घटना परत होऊ नये असं रशियाने काय सांगितलेलं आहे, तर अमेरिकेला सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येतं की युद्ध हे काय होतं की वर्षानुवर्ष ह्याचे परिणाम लोकांना, तिथल्या जनतेला आणि देशाला हे बसत असतात आणि ते कुठेतरी थांबवायचं असेल तर युद्ध हे थांबलं पाहिजे आणि हे लवकरात लवकर झालं पाहिजे. आपणही आशा करूया की हे युद्ध आहे ते लवकरात लवकर थांबावं आणि देश जसा चाललेला आहे तो पुढे असाच चालावा असं आपल्याला वाटतं. आता तसं बघायला गेलं तर कसं होतंय, अमेरिकेने जे केलेलं आहे त्यामुळं अमेरिकेवरती ह्याचा मोठा परिणाम होतो. कॉस्ट त्यांना किती बेअर करावी लागते. डॉलर हा काय होतं, पूर्ण जगावरती इम्पोज केलेला आहे, लादलेला आहे. डॉलर हा अचानक आलेला नाही आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं होतं, ते वेपन्स वगैरे सर्वांना प्रोव्हाइड करत होते. त्यावेळी त्यांना काय होतं, त्यांचं जे पॉवर आहे ती मोठी झाली होती. कुणाची, टेक्निकल पॉवर अमेरिकेची. आणि त्याच्यातून काय होतं, डॉलरला महत्त्व आलं होतं आणि तो पूर्णपणे जगामध्ये लादला गेला. परंतु हा कोणी डायरेक्टली काय केलेला आहे, ॲक्सेप्ट केलेलं नाही. काय केलं अमेरिकेने, मग त्याचा वापर हा IMF आणि IBRD मध्ये केला आणि मग ते काय करायला लागले, पूर्ण जगाला लोन देऊ लागले आणि ह्या लोनमधूनच काय झालं, डॉलरला महत्त्व आलं. परंतु तसा विचार केला तर ब्रिक्स ही संस्था जी आहे त्या ठिकाणी ब्राझील, इंडिया, रशिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आहे. इव्हन आता इराण आलेला आहे, सौदी आलेला आहे, UAE आलेला आहे. तर ह्या जी देशाची लोकसंख्या आहे ती जगाच्या 40 ते 45% आहे. म्हणजेच काय आहे, हे काय करू शकतात की आपलं जे दबाव आहे तो पूर्ण जगावरती ठेवून स्वतःची एक करन्सी क्रिएट करू शकतात आणि काय होऊ शकतं की एक नवीन काहीतरी नेतृत्व आपण म्हणून किंवा सुपर पॉवर म्हणून ह्या देशांचा विचार करता येईल असं आहे. कारण यांची लोकसंख्या आणि डेटा सुद्धा ह्यांचा जास्त आहे आणि काय आहे, हे आता प्रगतीकडे चाललेली राष्ट्र आहेत. म्हणजेच काय आहे, तर अमेरिकाचं आत्ता काय झालेलं आहे, नुकसान मोठं होत आहे आणि तिच्यावरती काय पडत आहे, कॉस्टचा आहे तो बोजा पडत आहे असं आपण पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी काय होत आहे, तर चायनाची टेक्नॉलॉजी असेल किंवा रशियाची टेक्नॉलॉजी असेल, रशियाचे जे मिसाईल्स आहेत ते बनवलेले आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय पुढं येत चाललेलं आहे आणि रशिया, चायना, इराण मिळून काय करत आहे, तर रशियाच्या आणि चायनाच्या टेक्नॉलॉजीचा यूज हा इराणला होता आहे. इराण हे काय करते, होर्मुझ खाडीपासून पण जे युद्ध चाललेलं आहे त्याच्यावरती काय करणार आहे, आता टेरिफ लावणार आहे आणि आत्ताही त्यांचं चालूच आहे ते आणि त्याच्यातून ते काय करत आहेत, पैसाही कमवत आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते युद्धही लढत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या मिसाईल तयार झाल्या, जसं की आता त्यांनी ॲडव्हान्स इंटरसेप्टरची टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे असं सांगितलेलं आहे. ते पण फोटो त्यांनी दाखवलेले आहेत. म्हणजे कसं होत चाललेलं आहे, इराण एका ठिकाणी अमेरिकेला जड होत चाललेलं आहे आणि आत्ता 48 तासाचं काय अल्टिमेटम दिलेलं आहे. त्यानंतर काय होणार आहे त्या गोष्टी आपण नक्कीच बघूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.